मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात एक अशी गोष्ट आहे जी दिसायला अगदी छोटीशी आहे, किंमत जेमतेम 10 ते 15 रुपये असेल, पण तिच्यात असा चमत्कारिक गुण आहे की ती तुमचं हृदय, मेंदू, पचन, अगदी केस आणि त्वचेसाठीही अमृतासारखी काम करते। होय मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका छोट्याशा दाण्याबद्दल सांगणार आहे ज्याचा उपयोग आपल्या आई आजींनी पिढ्यानपिढ्या केला आहे। महागडी औषधं जिथे अपयशी ठरतात तिथे हा साधा दाणा चमत्कार करतो। रक्तदाब असो, पोटाचे विकार असो, स्मरणशक्ती कमी होणं असो, उपाय त्याच्यात आहे। इतकंच नाही तर सौंदर्यासाठी देखील तो अमूल्य आहे। आता प्रश्न असा, एवढं सगळं करणारा हा दाणा नेमका कोणता आहे? उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल, कारण हा चमत्कार आहे आपल्या घराघरात सहज मिळणाऱ्या मेथी दाण्याचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे छोटेसे मेथी दाणे कसे हार्ट व मेंदूच्या नसांसाठी खरंच अमृत ठरतात। आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या प्रत्येक मसाल्याला काहीतरी वेगळे औषधी गुण असतात। त्यापैकी मेथी दाणे हे अगदी साधे, स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे दाणे आहेत। दिसायला छोटेसे आणि किंमत फक्त 10 ते 15 रुपये असले तरी यामध्ये दडलेले पोषण इतके अफाट आहे की त्याला आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्ही क्षेत्रात मान्यता मिळाली आहे। पिढ्यानपिढ्या आपल्या आजी आजोबांनी या दाण्यांचा वापर आपल्या आरोग्यासाठी केला आहे आणि आज संशोधनांनीही त्याची पुष्टी केली आहे। त्यामुळे मेथी दाण्यांचा विचार फक्त मसाल्यांपुरता करता येत नाही, तर हा एक नैसर्गिक औषधीय खजिना आहे जो शरीरातील अनेक मोठ्या आजारांपासून संरक्षण देतो। मित्रांनो, मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, आयरन, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स सारखे महत्त्वाचे घटक मोठ्या प्रमाणावर आढळतात। प्रोटीन शरीराची ताकद वाढवते, फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते, आयरन रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे, तर कॅल्शियम हाडे आणि सांध्यांना मजबूत ठेवतो। अँटीऑक्सिडंट शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून पेशींचं संरक्षण करतात आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मेंदू व हृदयाच्या आरोग्यासाठी अमृतासारखे कार्य करतात। म्हणजेच हे छोटेसे दाणे म्हणजे खरं तर संपूर्ण हेल्थ पॅकेजच आहेत, जे शरीराला आतून बळकट करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्याला निरोगी जीवन जगण्यासाठी मदत करतात। हृदय व रक्ताभिसरणासाठीचे फायदे। आजच्या काळात रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅक ही शब्द जवळपास प्रत्येकाच्या कानावर पडतात। जीवनशैलीत झालेले बदल, असंतुलित आहार, ताणतणाव आणि कमी शारीरिक हालचाली यामुळे हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे। अशा वेळी नैसर्गिक उपाय म्हणून मेथी दाणे एक प्रभावी पर्याय ठरू शकतात। हे दाणे दिसायला साधे असले तरी यामध्ये रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्याची क्षमता आहे। नियमित सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मोठ्या आजारांचा धोका टाळता येतो। मेथी दाण्यांमध्ये असलेले विद्राव्य फायबर रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत करते। कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहिली की रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत, त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते। यामुळे हृदयावरचा अतिरिक्त ताण कमी होतो। तसेच हे दाणे रक्त पातळ ठेवण्याचे आणि रक्तदाब संतुलित करण्याचे कार्य करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका नैसर्गिकरित्या कमी होतो। हृदयाचं संरक्षण करताना हे शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि ताकद देखील देतात। अनेक संशोधनांमधूनही हे स्पष्ट झालं आहे की रोज सकाळी भिजवलेले 1 चमचा मेथी दाणे घेतल्याने 2 ते 3 महिन्यांतच ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीत सकारात्मक बदल जाणवतो। हे बदल केवळ आकड्यांमध्येच नाही तर शरीराच्या कार्यक्षमतेतही दिसतात। थकवा कमी होतो, हृदय हलकं वाटतं आणि एकूणच आरोग्य सुधारतं। त्यामुळे हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी हे दाणे आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हींकडून मान्यता प्राप्त असा साधा पण प्रभावी घरगुती उपाय ठरतो। पचन संस्था व आतडे। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पचनाचे त्रास सर्वसामान्य झाले आहेत। ॲसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन हे आता जवळजवळ प्रत्येक घरातले प्रश्न झाले आहेत। चुकीचा आहार, अनियमित वेळा, ताणतणाव आणि कमी पाणी पिण्याची सवय या गोष्टींमुळे पोटावर थेट परिणाम होतो। अशा वेळी मेथी दाणे हा खरा घरगुती रामबाण उपाय ठरतो। दिसायला छोटे असले तरी त्यांच्यातील पोषक घटक पचन संस्थेला थंडावा देतात आणि जठरातील जळजळ कमी करून ॲसिडिटीवर नियंत्रण ठेवतात। मेथी दाण्यात असलेले विद्राव्य फायबर आतड्यांमध्ये साचलेली घाण सहज बाहेर काढते, त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि आतड्यांची स्वच्छता होते। पोटातील अतिरिक्त आम्ल कमी झाल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि पोट हलकं वाटतं। यामुळे पचन सुधारतं आणि अन्नातून पोषक घटक शरीराला योग्य प्रमाणात मिळतात। एकदा पचन सुरळीत झालं की शरीरातील इतर तक्रारी आपोआप कमी होऊ लागतात। सकाळी पाण्यात भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्याने त्याचा परिणाम दिवसभर जाणवतो। पोट शांत राहतं, अन्न लगेच पचतं आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते। त्यामुळे थकवा कमी होतो आणि काम करण्याची क्षमता वाढते। म्हणूनच दररोज फक्त एक छोटी सवय भिजवलेले मेथी दाणे खाण्याची आपल्याला पोटाच्या अनेक त्रासांपासून दूर ठेवू शकते आणि आरोग्य चांगले राखू शकते।
मेंदूसाठी फायदे. मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. तो एक प्रकारे सुपर कम्प्युटर प्रमाणे कार्य करतो आणि प्रत्येक हालचाल, विचार, भावना आणि निर्णय नियंत्रित करतो. पण आजच्या जीवनशैलीत सततचा ताण, झोपेची कमतरता, चिंता आणि डिजिटल स्क्रीन समोर घालवलेला वेळ यामुळे मेंदूवर प्रचंड ताण येतो. थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि स्मरणशक्ती कमी होणे या समस्या आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये दिसू लागल्या आहेत. अशा वेळी घरच्या घरी सहज उपलब्ध होणारा मेथीदाणा हा नैसर्गिक उपाय ठरतो. मेथीदाण्यात असे पोषक घटक असतात जे थेट मेंदूतील पेशींना पोषण देतात. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मेंदूतील रक्ताभिसरण सुधारतात, पेशींना ताजेतवाने करतात आणि एकाग्रता वाढवतात. मुलांना अभ्यास करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी, मोठ्यांना कामाच्या तणावावर मात करण्यासाठी आणि वृद्धांमध्ये विस्मरण टाळण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त ठरतात. स्मरणशक्ती मजबूत राहिली तर दैनंदिन जीवन अधिक सुकर होते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. आजकाल लोक मेंदू मजबूत ठेवण्यासाठी महागड्या औषधांच्या आणि सप्लिमेंट्सच्या मागे धावतात. पण खरं तर भिजवलेले मेथीदाणे हेच नैसर्गिक, सुरक्षित आणि परवडणारे ब्रेन टॉनिक आहेत. नियमित सेवन केल्याने मन शांत राहते, विचारांची स्पष्टता वाढते आणि मेंदूवरचा ताण कमी होतो. अशा प्रकारे हे छोटेसे दाणे आपल्या संपूर्ण मानसिक आरोग्याला मजबूती देणारे ठरतात. सांधे व स्नायू. वय जसजसं वाढतं तसं शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात. विशेषतः सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठीचे दुखणे किंवा स्नायूंच्या तक्रारी वृद्धापकाळात जवळजवळ सर्वांनाच भेडसावतात. या त्रासाचे मूळ कारण म्हणजे शरीरात निर्माण होणारी सूज, ज्याला इन्फ्लेमेशन असं म्हटलं जातं. मेथीदाण्यात नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात जे ही सूज कमी करतात आणि वेदना शांत करतात. त्यामुळे नियमितपणे मेथीदाण्यांचे सेवन केल्याने सांधे व स्नायूंना बळकटी मिळते आणि हालचाली सुलभ होतात. गुडघेदुखी, पाठदुखी किंवा स्नायूंच्या तक्रारींनी त्रस्त असणाऱ्यांना यामुळे खूप आराम मिळतो. मित्रांनो, स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर मेथीदाणे एक प्रकारे वरदानच आहेत. जुन्या काळापासून बाळंतपणानंतर स्त्रियांना मेथीचे लाडू किंवा पाक देण्याची परंपरा होती, कारण त्यामध्ये असणारे पोषक द्रव्ये आईच्या शरीराला लवकर बळकट करतात. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हे दूध वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे बाळाला आवश्यक पोषण मिळतं. याशिवाय मासिक पाळीतील वेदना कमी करणे, हार्मोन्स संतुलित ठेवणे, हाडे व स्नायूंना मजबूती देणे हे फायदे स्त्रियांच्या दैनंदिन आरोग्यासाठी फार महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच मेथीदाणे फक्त पचन, हृदय किंवा मेंदूसाठीच नाही तर स्त्रियांच्या संपूर्ण आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहेत. हार्मोनल बदल, गर्भधारणेनंतरचे शारीरिक बदल किंवा वृद्धापकाळात येणाऱ्या हाडांच्या समस्या या सर्वांवर नैसर्गिक आधार देण्याचे कार्य हे छोटेसे दाणे करतात. त्यामुळे आयुर्वेदात आणि पारंपरिक स्वयंपाकात मेथीदाण्याला नेहमीच एक खास स्थान दिलं गेलं आहे. सौंदर्य फायदे. केवळ आरोग्याचाच नाही तर सौंदर्याचाही साथीदार म्हणजे मेथीदाणे. आजच्या काळात केस गळणे, केस पातळ होणे, केसांची चमक कमी होणे ही समस्या सर्वांनाच भेडसावते. अशा वेळी मेथीदाण्याचा लेप केसांच्या मुळांवर लावल्याने केसांची गळती कमी होते आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. नियमित वापर केल्याने केस अधिक दाट, मजबूत आणि निरोगी होतात. नैसर्गिक कंडिशनर प्रमाणे हे केसांना मऊपणा आणि चमक देतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी सुद्धा मेथीदाणे तितकेच उपयुक्त आहेत. यांचा लेप चेहऱ्यावर लावल्याने मुरूम कमी होतात, डागधब्बे फिके होतात आणि कोरडेपणा दूर होतो. त्वचा स्वच्छ, टवटवीत आणि निरोगी दिसते. केमिकलयुक्त क्रीम्सच्या ऐवजी नैसर्गिक उपचार म्हणून मेथीदाण्याचा वापर केल्यास कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. पुरुषांसाठी देखील हे दाणे तितकेच फायदेशीर आहेत. यात असणारे घटक टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवतात, ज्यामुळे ताकद, सहनशक्ती आणि ऊर्जा वाढते. नियमित सेवनाने शरीर तंदुरुस्त राहते आणि काम करण्याची क्षमता सुधारते. म्हणजेच हे छोटेसे दाणे आरोग्य, सौंदर्य आणि तंदुरुस्ती सगळ्यांसाठीच एक संपूर्ण नैसर्गिक उपाय आहेत. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या. मेथीदाण्यांचा उपयोग करायचा तर तो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर रात्री भिजवलेले 1 चमचा दाणे खाल्ल्यास पचन सुधारते, आतडे स्वच्छ होतात आणि शरीर हलकं वाटतं. त्याशिवाय आपण रोजच्या आहारात सुद्धा मेथीदाण्यांचा वापर करू शकतो. पिठात थोडेसे मेथीदाणे मिसळले की पोळी पौष्टिक होते, तर भाजीमध्ये घातले की चव वाढते आणि आरोग्याचे फायदे देखील मिळतात. केस आणि त्वचेसाठी यांचा लेप हा एक नैसर्गिक उपाय आहे. केसांवर लावल्याने केस गळणे थांबते आणि ते दाट, मजबूत होतात. त्वचेवर लेप लावल्याने मुरूम, डाग आणि कोरडेपणा कमी होतो. चेहरा स्वच्छ आणि तजेलदार दिसतो. पण लक्षात ठेवा की मेथीदाणे जास्त प्रमाणात खाल्ले तर पोट बिघडू शकते. त्यामुळे रोज 1 ते 2 चमचे दाणे खाणे पुरेसे आहे. नियमित आणि मर्यादित वापर केल्यास मेथीदाणे हे खरंच शरीरासाठी अमृत ठरतात.
मित्रांनो, आज आपण पाहिलं की या छोट्याशा मेथी दाण्यांचे किती मोठे फायदे आहेत. हृदयाला बळकट करणे, मेंदूला पोषण देणे, पचन सुधारून शरीर हलके ठेवणे, केस आणि त्वचा सुंदर करणे अशा कितीतरी फायद्यांनी हे दाणे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊ शकतात. खरं तर आपल्या स्वयंपाकघरातली ही नैसर्गिक संपत्ती औषधांपेक्षा जास्त परिणामकारक ठरू शकते. आधुनिक विज्ञानाने सुद्धा मान्य केले आहे की मेथी दाण्यातील पोषक द्रव्ये दीर्घकाळ आपलं आरोग्य टिकवून ठेवतात. आपण अनेकदा आरोग्य सुधारण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स, टॅबलेट्स, औषधं घेतो. पण विचार करा की जर घरच्या स्वयंपाकघरातल्या साध्या गोष्टी आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवू शकतात तर आपल्याला वेगळा खर्च करण्याची गरजच काय. महत्त्वाचं म्हणजे या दाण्यांचा योग्य वापर. रोज फक्त 1 ते 2 चमचे भिजवलेले मेथीदाणे खाल्ले तर शरीरातील अनेक तक्रारी हळूहळू दूर होतात. हा उपाय केवळ परवडणाराच नाही तर सुरक्षित आणि नैसर्गिक देखील आहे. म्हणूनच मित्रांनो, उद्यापासूनच आपल्या आहारात मेथी दाण्यांचा समावेश करा. ही एक छोटीशी सवय दीर्घकाळ मोठा बदल घडवून आणेल. लक्षात ठेवा की निरोगी हृदय, शांत आणि बलवान मेंदू, मजबूत हाडं आणि सुंदर व्यक्तिमत्व या सगळ्याचा पाया आहे योग्य आहार. आणि तो आहार आपण घरातूनच सुरू करू शकतो. चला तर मग औषधांच्या मागे न धावता आपल्या घरातल्या या नैसर्गिक अमृताला स्वीकारा आणि आरोग्यपूर्ण जीवन जगायला सुरुवात करा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक टिप्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.